जगभर प्रसिद्ध असलेला वेसावा कोली सी फूड फेस्टिवल, याला बोलतात कोली लुक. बघताय सुरक्यापासून तर टोपीपर्यंत मामाने कसा लुक केलाय, भारी वाटते. ही सागरी कोल्यांची पद्धत आहे, एकदम मनापासून जीव लावणारे आपण आगरी कोली सगळे. बस बस हे सोन्यासारखं वाक्य आहे यो. तर बघताय फेस्टिवलचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी सुरुवातीलाच पब्लिक तुफान पब्लिक आहे, सगळा भरलाय. म्हणजे असं बघा फेस्टिवल आता स्टॉल दिसत नाही आतमध्ये, एवढी गर्दी आहे आज. तर चला आज काहीतरी वेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. जवळच फेस्टिवलच्या जवळ आलो आणि इकडं खरा नाखवा इथं खावाला बसलाय. समुद्रात फिरणारा नाखवा आज चक्क फेस्टिवलमध्ये खावाला बसलाय. सर्वांचे स्वागत आहे वर्सोवा सी फूड फेस्टिवलमध्ये. आणि आता आम्ही पण या सी फूड फेस्टिवलच्या फूडचा आनंद घेत आहोत. टुनाचा पिझ्झा आहे, पहिलाच बाईट भेटला तो डायरेक्ट. काय बोलू, मुंबईचा कोली आणि समोर पुणे. या पुणे काय बोलतो पुणे आज झाला सर्वच. वेलकम गणेश, आज शेवटचा दिवस, तू परत तिसऱ्या दिवशी आला, खूप बरं वाटलं. आज फक्त आहे ना, आज फक्त मी माझ्या भावाला भेटायला आलोय, कारण त्या दिवशी मला भेटला नाही म्हणून मी आज याला भेटायला आलोय. पुण्यात तर आहेत, समजा पुण्यात काय गावाला आहे. चला नमस्कार मंडळी, मी गणेश कोली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या या आगरी कोली यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज सोबत स्वतः डायरेक्ट भाऊस. तो स्पेशल आहे ना, स्पेशल म्हणजे आज आम्हाला तिसरा दिवस आजचा आहे फेस्टिवलचा, पण आम्हाला खास आज भेटायचा होता. कारण त्याला पण वेळ नसतं, मला पण वेळ नसतं. माझं ऑफिस, आपला शूटिंग आणि याच्या पण जॉब, त्याचा जॉब म्हणजे बोटीवरचा आणि त्याचे व्हिडिओज, त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही भेटत. चुकून वर्षातून एकदा भेटतो आणि आज फायनली भेट झाली. सोबत तिकडं पुनीत आहे, आमचा श्रीनाथ आहे. तर कसा वाटला म्हणजे तुला फेस्टिवल? मी त्या दिवशी येऊन गेलो, तुला कसा वाटला आज? मस्त वाटलं. आजचा शेवटचा दिवस आहे, पण हे फेस्टिवल खरं तर मला गमवायचं नसेल. दरवर्षी मी येतो, पण आज फेस्टिवलचा तिसरा दिवस आहे, पण तरीसुद्धा मी वेळ काढून आलो आहे, कारण हे फेस्टिवल मी दरवर्षी अटेंड करत असतो. नक्कीच मी पण त्या दिवशी येऊन गेलो, पण काहीतरी स्पेशल आज आहे. आज शेवटचा दिवस आहे, आज धमाल जास्त आहे. हां, आज संडे आहे आणि संडेला खूप लोक येतात. आणि विशेष म्हणजे आमची दोघांची भेट वर्षातून एकदा किंवा दोनदाच होते आणि या फेस्टिवलमध्ये दर टाईमला होते. याच फेस्टिवल म्हणून मी आज व्हिडिओ बनवून सुद्धा आज परत आलो फक्त भावाला भेटायसाठी. तर चला व्हिडिओ तुम्ही आनंद घेत राहा, आपल्या फेस्टिवलचा आनंद घेत राहा, मजा येणार आहे. आज संडे आहे, आज फुल धमाल असेल. आज माहोल बघताय, जरा जबरदस्त माहोल आहे, कारण आज पूर्ण काय मजा आहे. आज जरा गर्दी जरा जास्तच आहे. प्रगती चांगली, तुफान फेस्टिवल आहे. तर फेस्टिवलमध्ये पोचलो आणि इकडं भेटली श्रद्धा. दादा आहे, दादा हाय. जबरदस्त फेस्टिवल आहे, आजचा तिसरा दिवस आहे आणि काय बोलताय पब्लिक? आज पब्लिक भरपूर आहे, लास्ट डे आहे आणि आज खरोखर खूप मजा येणार आहे. लाईक बिकॉज इट्स गोइंग टू बी द लास्ट डे. सगळ्यांचं स्वागत. सध्या हे चालू आहे, सत्कार समारंभ चालू आहे, पण डान्स चालू झाल्यावर इथे मजा सुरू होईल आणि आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू थांबा इथे, कारण आम्ही थोड्या वेळात आता सुरका आमचा तिथे नाही, इथे परफॉर्मन्स होणार आहे, पण आम्ही सुरका वगैरे घातल्यावर इथे परफॉर्मन्स चालू करू. तर थांबा प्लीज. नक्कीच नक्कीच. इकडं ताई जरा जास्तच भारी दिसतात. हां, ॲक्च्युली आम्ही आमचं जसं कोली कल्चर प्रमोट करतो, मी आणि माझा हजबंड. तर आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आज आमचा एक परफॉर्मन्स आहे, तर त्याच्यासाठी मी सांगते तुम्ही थांबा इथे आणि आमच्याबरोबर एन्जॉय करा. काय बोलताय? मस्त आहे फेस्टिवल. कसं आहे? भारी. इथे आपले काय मित्र बसलेत आणि हे उलव्यावरून आलेत.
लय लांबशी उलवा म्हणजे इथून जवळजवळ 1.5-2 तास लागतात. काय बोलता फेस्टिवल कसं आहे? तर बघताय आज सारिका आज व्यवस्थित एकदम भारी लुक केलाय. त्या दिवशी एवढा भारी नव्हता पहिल्या व्हिडिओमध्ये, पण आज जरा जास्तच भारी आहे. काय बोलशील नक्की, म्हणजे काय सांगशील? आय पण आमच्या आहे फिश आणि बघा दाखव उलटी संधी अनेक मान्यवर बोटिंग नाव घेतलं बोट काय आहे? फाटणीवर बोट आहे. नाही पण मला हे सांग, म्हणजे तिसरा दिवस आजचा आहे, काय यावर्षी स्पेशल काय झालं? म्हणजे पब्लिक जास्त आहे यावर्षी, एवढा पब्लिक आहे, एवढं ॲडव्हर्टायझिंग झालेली आहे आमच्या जगभर प्रसिद्ध असलेला वेसावा कोली सी फूड फेस्टिवल. आणि जेणेकरून लोक आता बोलतात की ह्याला अजून 3 दिवस एक्सटेंड करा, अजून 3 दिवस. म्हणजे लोकांची इथे आता बोलतात ना की अपेक्षा वाढल्यात. तर आम्ही आमच्या टीमला सुद्धा बोलतोय, जे ऑर्गनायझर आहेत, की जेणेकरून वर्षातून 3-4 वेळा फेस्टिवल केलाच पाहिजे. चांगले दिवस आले पाहिजे. आज तुझं लुक जरा भारी वाटतंय, म्हणजे आज काय स्पेशल केलंय? आज स्पेशल केले आमच्या स्टॉलवर स्पेशल गाभोले आहेत. रावसाचे आहे का गोलचे आहे? आणि विसर्जन करताना गोल. ओके ठीक आहे. आपले मोहित दादा सुधारलेत. मोहित दादा काय बोलताय? 4 किलोमीटर या वर्षीच्या फेस्टिवल संपूर्ण ड्रोन सर्वे हा महिनाभर चालणार आहे. या वर्षीचा फेस्टिवल असं नाही, कसं आहे का दरवर्षी आम्हाला जास्तीत जास्त गर्दी बघावं मिळते. आता 18 वर्ष झाली, जो उत्साह पहिला होता तोच उत्साह आता आहे. तुम्ही बघू शकता, भले स्टॉल असो नसो, पण हे आमचे जे पारंपरिक वेशभूषा हे आवर्जून लोक येतात. आणि रसिक खवय मला वाटतं क्वचितच त्यांचा फेस्टिवल असेल का आवरी तुम्हाला गर्दी काही बघावं मिळत असेल. आणि मुंबईमध्ये असून आपले वेसावकर अंजू ही आपली परंपरा जपलेली आहे. खाद्य संस्कृती रसिक खवय कंचे तुम्हाला हॉटेलमध्ये बी मिळावचं नाही, असं टेस्टी खाणं आहे तुम्हाला बघावं मिळते. आपट गर्दी आहे.
दर फेस्टिवल असो किंवा नारळी पौर्णिमा असो, मामाचा लुक एकदम खतरनाक असतं. आणि आज पण बघताय मामा एकदम जबरदस्त कोहली, याला बोलतात कोहली लुक. बघताय सुरक्यापासून तर टोपीपर्यंत मामाने कसा लुक केलाय, भारी वाटते. डायरेक्ट गोल्डन मॅन मामाच वाटते. मामा काय बोलताय, यंदा काय स्पेशल आहे का? स्पेशल म्हणजे हे आज या फूड फेस्टिवलला 17 वर्ष झालेले आहे आणि एन्जॉय करायला लोक बाहेरून येतात, एकदम मस्तपैकी मजा करतात. यंदा गर्दी जास्त आहे मामा ना? यंदा गर्दी म्हणजे इतकी गर्दी आहे का चालायला जागा नाही. आणि लोकांना खास खाण्यासाठी आता मी 4 लोकांबरोबर फोटो काढले. कोण मनमाडवरून आलं, कोण नाशिकवरून आले. म्हणजे त्यांना खायची एक कोळी पद्धतीचं खायची एक इच्छा होती, त्यासाठी खास इकडे आले. मेन म्हणजे काय माहिती आहे का, आता आपला जो फेस्टिवल आहे तो एवढा प्रसिद्ध झालाय ना, एवढा प्रसिद्ध झालाय ना की कुठून कुठून लोक येतात. म्हणजे इथं तुम्हाला चालायला जागा नसली ना चालायला, तरी लोक इथं मजा करतात, नाचतात, गातात, फुल धमाल करतात. नक्कीच भारी फेस्टिवल हा आपला एकदम भारी झालाय सध्या. नक्कीच तुम्ही काय बोलाल आता? म्हणजे एक वेसावा कोळीवाडा असा एक कोळीवाडा आहे की ह्याच्यामध्ये लोकांना नाच गाणी करायला मिळतात आणि स्वयं नाच गाणी करतात. असा कुठल्याही कोळीवाड्यामध्ये नाच गाणी करायला मिळत नाही. म्हणून लोक खाण्यासाठी खास करून इथे सगळे कोळी पद्धतीचे मासे खायला मिळतात, जेणेकरून त्यांनी कधी हॉटेलमध्ये गेले तरी त्यांना खायला नाही मिळत. असे बरोबर आहे. ही चव ते ना हॉटेलमध्ये येणार, ही कोळी लोकांची चव हॉटेलमध्ये नाही येणार. ही चव त्यांना मिळणार नाही हॉटेलमध्ये. ती चवीसाठी भले त्यांना असं वाटत असेल का इथे जास्त पैसे लागतात, पण ते पैशावर बघत नाही. मच्छी मच्छी फ्रेश खाण्यासाठी इथे येतात. आणि खरंच मामा भारी आहे, भारी वाटला. म्हणजे हा फेस्टिवल जो फेस्टिवल आहे तर असा फेस्टिवल कुठं बघितला नाही आणि भारीच आहे. कुठे बघितला नाही आणि होणार पण नाही वर्ष. आणि हे जे 3 दिवस आहेत ना, तर मला असं वाटतं ते 3 दिवस न देता या वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलने वाढवायला पाहिजे, 5 दिवस केला पाहिजे. बरोबर आहे. कारण आता मी फिरते, लोकांची इच्छा आहे की हा फेस्टिवल वाढवला पाहिजे. आम्हाला यायला नाही भेटत, काही कामं असतात, तर अजून वाढला पाहिजे थोडासा. तर बघा तुम्ही प्रयत्न करा आमच्यासाठी. मी एक त्यांना प्रस्तावना देईन की बाबा तुम्हाला लोकांना मिळत नाही तर तुम्ही 3 ते 5 दिवस करण्याचा प्रयत्न करा म्हणून. धन्यवाद मामा. आणि भारी एकदम जबरदस्त दिसतंय तुम्ही, एकदम लुक तुमचा नेहमीप्रमाणे आज पण लुक भारी आहे. आपल्याला दादा भेटलेत आणि हे वर्सोवाचे आहेत आणि आपले सर्व व्हिडिओ बघत असतात. कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ आणि हा फेस्टिवल याबद्दल सांगाल थोडासा? मी फेस्टिवलबद्दल भरपूर सांगणार, पण तुम्ही भेदभाव तुम्ही आमच्या गावात आमची शोभा वाढवली, खरोखर आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या मूल्य पूर्ण जगभरात पोहोचवलं जातं. तुमचं पण कार्य वर्सोवा फेस्टिवल जर बनवत असेल त्यांच्यासाठी तुमचा पण मोठा हातभार असेल असं आम्हाला वाटतं आहे. नाही, आमचं ते काम आहे, आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. पण अशी संस्कृती कुठंच आम्ही बघत नाही. म्हणजे वर्सोवामध्ये नारळी पौर्णिमेचा सण असो, गोपाळकाल्याचा सण असो, ते 9 दिवस म्हणजे धमाल असते. आणि हा तुमचा फेस्टिवल, आईचा गोंधळ, या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या गोष्टी तर त्या भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला इकडे आकर्षित करतात. खरोखर तुम्ही प्रत्येक सणाला आमच्या वर्सोवाची जेवढी फेस्टिवल होत असेल तुम्ही आवर्जून या आणि आवर्जून यांची मजा करा आणि खरोखर पूर्ण जगभरात पोचवा. एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो. आनंद वाटतो तुम्हाला आज भेटून. पण खरोखर तुमच्यासारखी व्यक्ती जर जगात जन्माला आली आहे ही मोठी गोष्ट आहे. आणि वर्सोवाचं भाग्य पूर्ण वर्सोवाच्या जगापर्यंत पोचवावं ही आमची तुम्ही बेलवाडकर म्हणून यूट्यूबवरच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आपल्या सोबत तिथं अमृतताई आहेत आणि ते इथले वर्सोवाचे आहेत आणि त्या डॉक्टर आहेत ना, तुम्ही त्या डॉक्टर आहेत. तर आपण त्यांच्या स्टॉल काय भेटतं तुमच्याकडे इकडं? आमच्याकडे सगळ्या व्हरायटीज ऑफ फिश आहेत. टुना पोटली नवीन प्रकार केलेला आहे. टुना पोटलीस, त्याच्यामध्ये टुना भरून त्याच्या पोटल्या बनवल्या आणि त्याला फ्राय केलं. इट्स लाईक टुना पोटली. आणि प्रॉन स्टिक्स आहेत आणि पफ आहेत. बघू शकतो या का हे पफ आहे अशा प्रकारचे. हे काय हे पफ आहे, त्याच्यामध्ये फिश आपण स्टॉक करून त्याला हे करतो, एअर फ्राय करतो. अँड दिस इज अ पोटलीस. त्याच्यामध्ये टुना टाकून त्याला पोटली सारखं बनवायचं आणि ते हे काहीतरी नवीन केलेलं आहे. आणि मग प्रॉन्स पिझ्झा आपला असतो कॉमन तो आहे आणि प्रॉन स्टिक्स आहेत. एकदम अशा वेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे नॉर्मल ज्या गोष्टी असतात ते इकडं नाहीच आहे. इथं जरा एकदम युनिक गोष्टी काहीतरी बघायला भेटतात. भारी आहेत. बरं वाटलं भेटून. येस, थँक्यू सो मच. डू विजिट आवर स्टॉल पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर. आणि अजून दिवस वाढले पाहिजे का? अजून 3 दिवसामध्ये एवढे सगळे एक्झॉस्ट होऊन जातात. सो दॅट बघूया, लेट्स सी, होप फॉर द फ्युचर. कमीत कमी 5 दिवस तरी झाला पाहिजे.
चला थँक्यू. येस थँक्यू. पालखीमध्ये बघितली असेल सिया आलेली आहे इकडं. कशी काय आली बोलवलं मला तर आली. आमंत्रण केलंस तू? काय मला तर नाही केलं आमंत्रण. पण मला केलं होतं. कसं आहे फेस्टिवल कसं आहे? खूप सुंदर आणि तुम्ही पण खूप छान दिसताय. थँक्यू. एक सेलिब्रिटी दुसरी सेलिब्रिटी बोलते हा. तारीफ करते. हीच अग्रिकोलांची काय 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 परत बोल. हीच अग्रिकोलांची पद्धत आहे. एकदम मनापासून जीव लावणारे आपण अग्रिकोली सगळं. बस बस हे सोन्यासारखं वाक्य आहे. इमोशनल. खरंच रडायला आलंय. किती मॅच्युअर डायलॉग होता त्याचा तो. भारी होता. अरे आमच्या कशा आहेत त्या. आम्ही नवी मुंबईकर नाही कसं कोणला. तुला काय वाटलं आम्ही मुंबईकर ऐकू तुला. तुझा कोली ड्रेस काय आहे? ही आमची संस्कृती. ही संस्कृती नाही का. ही नाही आमची. ही वेस्टर्न संस्कृती नाही आमची. ही आमची संस्कृती आहे. चला थँक्यू. तुम्ही बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा.
आपल्यासोबत आहेत राजेश दादा आणि बाकीची वेसावची मंडळी. नक्कीच थोड्या आपल्या या आयोजनाबद्दल, या वेसावा फेस्टिवलबद्दल नक्कीच मी त्यांना थोडंफार विचारणार आहे. एक महत्त्वाचं वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल, हे फेस्टिवल फक्त वेसावकरांचं नाही, ऑल ओव्हर इंडिया नव्हे तर संपूर्ण दुनियेचं आहे. या फेस्टिवलला जगातील सर्व लोक येतात. आज हे माझे मित्र अलिबाग येथील वर्सोली गावातील आहेत. आज झाले 4 दिवस या लोकांना, पण या लोकांचं मन भरत नाही. म्हणजे समजा वर्सोवा फेस्टिवल काय आहे. आपण बोलतो की फेस्टिवल फक्त 3 दिवस नाही, अजून वाढावं ही आमची पण इच्छा आहे. परंतु कालांतराची गरज, लोकांच्या परीक्षा, मुलांच्या परीक्षा लोकांची येईल. पण एक आहे का वेसावकरांचा एक हेतू आहे की लोकांना आपल्या संस्कृतीचा, आपल्या खाद्यपदार्थाचा जगासमोर जावा, लोकांसमोर जावा ही इच्छा आहे. महत्त्वाचं एकच आहे, आज या फेस्टिवलला 20 वर्ष झाली पूर्ण. परंतु एक लक्षात ठेवा की इकडे कोळी खाद्यपदार्थ, कोळी संपूर्ण सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, मांदेली फ्राय, सगळं ऑल ओव्हर, चिंबोरी, आपल्या चिचऱ्या म्हणजे जो पदार्थ लोकांना खायला भेटत नाही, जो आमचा बेलपरकर मित्र आहे ना, तो पकडतो तो चिंबोरी, म्हणजे भर चिखलात जाऊन चिंबोरी पकडतो, ते प्रकार इकडे खायला भेटतात. महत्त्वाचं खाद्यपदार्थ कोळी, आणि इकडे संस्कृती कार्यक्रम चालतो कोळी. म्हणजे मिलन बघा कसं मिलन आहे बघा. कारण या खाद्यपदार्थाला, या संपूर्ण याला आपल्या याची, आणि आमच्या महिला पारंपरिक पोशाखमध्ये असतात. आज आमची मुलगी आज पारंपरिक पोशाखमध्ये या कार्यक्रमाला रोज आज कित्येक वर्ष झाली पारंपरिक पोशाखमध्ये येतात का. संपूर्ण संस्कृती दाखवली पाहिजे. मी विचारतो आज आपल्या या फेस्टिवलला लोक काय येतात, लोक कशासाठी येतात. फर्स्ट ऑफ ऑल आपलं जेवण एवढं मस्त असते, जे जेवण आपल्याला भेटे नाही ते कयच भेटेल नाही. तू कोणचे पण मोठ्या हॉटेलांचा काय कय पण जा, जे सी फूडला जेवण असते ते कोळी स्पेशल असते. आणि आपण जे ड्रेसिंग करतो सगळं संपलं, आता कोण करत नाही. मग आपण ते लोकांना दाखवू, तेव्हा त्यांना समजेल की आपण काय आहोत, कशी ड्रेसिंग असते, काय असते ते बघायला पण त्यांना आवडते, खूप आवडते. आपली संस्कृती बघा. आज माझ्या मुलीने एक असा विषय काढला की आपली संस्कृती लोकांसमोर गेली पाहिजे आणि संस्कृतीला असा अवाढव्य यायला पाहिजे. म्हणून आज या वेसावकरांनी, म्हणजे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलच्या सर्व पदाधिकारी आणि गावातील लोकांनी एक पण पकडला की या फेस्टिवलला आपण लोकांसमोर आपलं खाद्यपदार्थ जगापार घेऊन जाऊ, आणि आपली संस्कृती आहे ती लोकांना जास्त कशी पोचेल ती या संस्कृती. बघ आज आपल्या महिला घरी ना घरी आपलं काम करतात, पण इकडे आपले जे पाहुणे येतात खाद्यपदार्थ खाण्यासाठी या पारंपरिक पोशाखमध्ये सेव्ह करतात. म्हणजे आपण त्या लोकांना आपले पदार्थ कसे देऊ हे आपण करू. आणि मी बेलपारकर या यूट्यूब चॅनलला खूप आभारी आहे की आपण या फेस्टिवलला आपण कव्हरेज करण्यात आलं आणि लोकांसमोर ही संस्कृती कशी पुढे पोचेल. मी आपलं खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. स्नेहलची वाट बघतो आम्ही, सगळं आमचं झालता, फक्त स्नेहल राहिलेली. अरे ये 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 आला.
बस होईल का दुसरा पण लागेल? बाया कटालतील तुम्हाला देऊन. बाया गार झाल्या. काय काय मागलंय? जवळ वाजला 1 आणि पब्लिक थोडी थोडी आता कमी व्हायला लागली आणि हळूहळू आता आपला कार्यक्रम पण संपत चाललेला आहे. कारण भरपूर बघता एकदम धमाल इकडं कार्यक्रमाचे, फुल धमाल. आणि थोड्या वेळात आता आम्हाला तर वाटते संपेल. आणि इकडं या काय बाया ऐकत बघितलं असेल वर्सो फेस्टिवल तुम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये फेस्टिवलबद्दल थोडंसं म्हणजे फेस्टिवल कसं असतं ते इथल्या लोकांबद्दल म्हणजे जे इथले सेलिब्रिटी वगैरे आहेत किंवा इथले आयोजक आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या तोंडातून आपण थोडंसं ऐकण्याचा प्रयत्न केला. फेस्टिवल कसं असतं ते बघण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ आता कमेंटमध्ये नक्की सांगा. डान्स मजा मस्ती धमाल सगळं होतं यामध्ये. आवडलं असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत शेअर करा. चला भेटू आपण अशा व्हिडिओमध्ये. बाय.